नमस्कार, मी शीतल मोर देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन म्हणजे पर्सवरील आपल्या घरी असलेल्या कुठल्याही किंवा विकत आणलेल्या किंवा ऑर्डरच्या अशा पर्सवरील डिझाईन मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आधी तुम्ही जे बटव्यांवरील वगैरे डिझाईन वापरले त्या पद्धतीनेच मी हे डिझाईन केलेलं आहे. एक कस्टमर आहेत माझ्याकडे, त्यांना आवडले होते ते बटव्यांवरचं डिझाईन, म्हणून त्यांनी ही पर्स मला ऑर्डर दिलेली आहे पेंटिंग करायसाठी. तर ही छोटीशी अशी पर्स आहे, हातात घ्यायची, बटव्या टाईप छोटी. तर त्याच्यावर मी असं हे चेक्सचं डिझाईन काढणार आहे. तुम्ही हे याच्या आधी पण कदाचित बघितले असेल माझे व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल सोबर असं हे यावर मी असं हे पेंटिंग काढणार आहे. आता हे याला एक अशी सिल्वर कलरची पट्टी आहे, त्याला जे हँडल आहे त्याला पण सिल्वर आहे, म्हणून मी इथे सिल्वर कलर घेऊन मी त्याच्यावर हे पेंटिंग करायला सुरुवात केली आहे. याच्यावर मी फक्त सिल्वर आणि व्हाईट असे दोनच कलर मिळून मी हे पेंटिंग करणार आहे. त्यांना हे डिझाईन असं सिम्पल खूप आवडलं होतं, म्हणून त्यांनी अशा टाईप डिझाईन करून द्या असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मी हे असं डिझाईन याच्यावर करत आहे. अगदी सिंपल आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हालाही जमेल, तुम्हाला तुमच्या घरच्या पर्सवर करता येईल. आणि छान आपण केलेली पेंटिंग केलेली पर्स आपण बाहेर घेऊन गेलं तर आणखीन छान वाटते. घरच्या पद्धतीने अगदी सोपी असे शिकता येईल असं ही पद्धत मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही बघू शकता. आता हे मी चेक्सची एक लाईन काढली आणि पुन्हा त्याला उभे 4 चौकोन काढले आणि पुन्हा एक साईडने आणखीन वाढवलेलं आहे. त्याला त्या पर्सला सूट होईल असं एवढंच डिझाईन मी काढत आहे. अगदी सिंपल आहे हे डिझाईन. आता याला मध्ये आपण तीन 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 चेक्स काढले, त्याच्या बाजूला 2 काढले आणि परत आता या साईडला हे 2 काढत आहे. असे हे पूर्ण डिझाईन म्हणजे कंप्लीट होईल. हा सिल्वर कलर थोडा थिक येतो, त्याच्यामुळे हे थोडं काम करायला थोडं अवघड जाते. तो पटकन असं ब्रश जसं पाहिजे तसं फिरत नाही. आणि हे थोडं सिल्क कापड हे पहा अशी ब्लॅक होती, त्याच्यावर हे डिझाईन काढलं, बघा कसं गेटअप आलं. आता हे डिझाईन अर्धवटच आहे, तरी पण याला छान असं गेटअप आलेलं आहे. याला परत एक एक कलरचा हात घ्यायचा आहे. सिल्वर कलर एकदा दिला की परत त्याच्यावर दुसरा हात देखील घ्यावाच लागतो, कारण की ते असं फिनिशिंगनी काम दिसत नाही. आता हे डिझाईन असं पूर्ण झालं आहे. आता आपण इथे व्हाईट कलरचा वापर करूया. व्हाईट कलरने ते आणखीन डिझाईन उठावदार दिसेल. नुसतं सिल्वरपेक्षा थोडा त्याला व्हाईट कलर जर वापरला तर आणखीन ते सुंदर दिसेल. म्हणून आता हा मी कॅमलिनचा फॅब्रिक कलरच व्हाईट कलर वापरत आहे. आता याच्यासाठी आपल्याला याचे व्हाईट कलरने मी डॉटचं डिझाईन याच्यामध्ये काढणार आहे. थोडा काही ठिकाणी लाईन देणार आहे आणि काही डॉट काढणार आहे. करता करता आपल्याला आपोआप डिझाईन सुचत जाते. तसं या पद्धतीने मी हे डिझाईन करत आहे. अशा असंख्य डिझाईन्स तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितल्या आहे. तुम्ही नसेल बघितल्या तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आधीचे पण व्हिडिओ डिझाईन्स बघायला मिळतील, त्याच्यापासून तुम्हाला शिकायला मिळेल. आता हे व्हाईट कलरने सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये पूर्ण हे डॉटचंच डिझाईन सिंपल मी असं हे घेत आहे. हे असं घेत आहे. हे पूर्ण डॉटने डिझाईन कंप्लीट केलेलं आहे. आता इथे फक्त 3-3 लाईन देत आहे. एक साईडला, परत दुसऱ्या बाजूला, परत असंच वरच्या साईडला. हे असं डिझाईन कंप्लीट होईल. आता हे असं पूर्ण डिझाईन कंप्लीट होत आहे. याने बघा ह्या लाईन दिल्यामुळे आणखीन कसं छान थोडं डिझाईनला गेटअप आलेलं आहे.
बघा सिल्वर आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर असं हे पर्सवरील डिझाईन दिसत आहे. अगदी सिंपल सोबर आहे. असा बुट्टा तुम्ही ड्रेसवर किंवा साडीवर, ओढणीवर असा कुठल्याही याच्यामध्ये वापर करून असा बुट्टा तुम्ही काढू शकता. म्हणजे ही एक डिझाईन तुम्हाला 5-6 इथे वापरता येईल. रांगोळीमध्ये, ओढणीवर, साडीवर, कुर्तीवर, पर्सवर, बटव्यावर कुठेही देखील तुम्ही असं पेंटिंग करू शकता. बघा हे किती सुंदर दिसत आहे. अगदी सोबर असं सिंपल आहे, पण बघा किती छान त्याला पर्सला गेटअप येऊन गेलं. अगदी ब्लॅक कलरची पर्स पहिले कशी दिसत होती आणि हे डिझाईन काढल्यानंतर आता कसं दिसत आहे. याच्यावर जर मी गोल्डननी काढलं असतं तर त्याला एवढं गेटअप नसतं आलं, कारण की जास्तीत जास्त ते सिल्वर आहे, त्यामुळे त्या सिल्वरमुळे त्याला छान गेटअप आलेलं आहे. ते पर्सला हँडल वगैरे आहे ते सिल्वर असल्यामुळे ते त्याला खूप सुटेबल असं हे कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे. असं हे मस्त दिसत आहे. तुम्ही असं घरी करून बघा, म्हणजे तुम्हाला पण छान स्वतःच्या आपली पर्स करून बाहेर नेताना छान वाटेल, किंवा कोणाला गिफ्ट दिलं ते देखील छान वाटते. आता हे बघा असं किती छान त्याला गेटअप आलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. याच्यानंतर मी तुम्हाला ओढण्यांवरील डिझाईन्स, जॅकेट, जुन्या जॉकेटला नवीन जॉकेट पेंटिंग करून कसं करायचं आहे ते देखील मी व्हिडिओ टाकणार आहे. ते थोडं काम करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला थोडा वेळ होत आहे. आता सणवार चालू होतील, त्याच्यामुळे मी थोडे रांगोळीचे देखील व्हिडिओ मध्ये टाकत राहील. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तुम्ही बघत राहा आणि कमेंट्स देत राहा. तुम्हाला कसे वाटतं सांगा, आणि तुम्ही देखील असे करून बघा. आपण केलेली आपल्या वस्तूचा खूप छान वाटते. तुम्ही असं छान त्या याच्यामधून पेंटिंग करून छान आनंद घ्या. साडी, कुर्ती, ड्रेस मटेरियल, ओढणी वगैरे असं कुठल्या याच्यावर करता येईल असं आहे. धन्यवाद.